वाघुली साईडला आलो बरं का. आता कम से कम 2 किलोमीटरवरनं मी एमटी आलो, कारण की जिथं ऑरेंज लोकेशन दाखवतं आहे तिथं जाऊन थांबा म्हटलं. आता 2-2.5 किलोमीटरवरनं आलो, इथे येऊन थांबला होता. ऑरेंज जिथं म्हणजे जे लोकेशन ऑरेंज दाखवतं की नाही त्या ठिकाणी येऊन थांबलेलो आहे. आता इथं काय पहाडी वाजना गेल्या हो, इथं पण ऑरेंजमध्ये आलो तरीसुद्धा हा उगा फेक असतंय म्हणाला. काय कळा ना मला. हा बघितलो का नेमकं इथं भाडं कोण टाकणार आहे. इथं पुढं सोसायटी आहे, जरा मागच थांबलेलो आहे मी, कारण की बघू म्हटलं एखादी भाडं भेटावं माहिती मोठं. 100-200 रुपयाचं भेटलं का जरा मालामाल होऊन जातो. ह्या हप्त्यामध्ये 2 सुट्ट्या पडल्या, माझा दिमाग खराब झाला. माझं ह्या हप्त्यात 2 सुट्ट्या जर पडल्या नसते का, उद्या रविवारचं मी सुट्टी मारून टाकलं असतं बरं का. 2 सुट्ट्या माझ्या मारण्याचं कारण असं झालं की ते ताप आलं मला, जरा बरं वाटणं गेलं तर त्याच्यामुळं. आता आपण काय करावं म्हणून करत नाही सुट्टी, पर रविवारी फिक्स असतं सुट्टी आपलं. पण कोरडं ताप आल्यावर जमना गेले हो, अंग ते दुखल्याला का आरा उठताय ना गेलं उठायला असं, आणि उशीर झालं उठायला, मूड खराब होऊ त्याच्यामुळं सुट्टी पडलं. काल जरा साडू आलं तर आपलं, आणि उठायला पण उशीर झालं. हाफ डे झाले आपलं काल, पण तेवढं खास धंदा झालं नाही काल. पण 4-5 आणतो आणि गेलो घराकडे. साडू पण आला होता त्याच्यामुळं काही जमलं नाही, बिघडलं जरा कालचं नियोजन. आता आज काय शनिवार आहे, शनिवार रविवार जरा डिम असतो. शनिवार रविवार काय डिम असतो, पण आता बघा दुपारच्या नंतर असतो. दुपारच्या नंतर हे बघा बाबा 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 भाडं किती मोठं वाजलं हो, डायरेक्ट 54 रुपयाचं. आता आपला ब्लॉक चालू आहे. आता ब्लॉक पूर्ण झाल्याशिवाय मग नाद करायचं नाही, नाद खोळा म्हणून टाकायचं. हे आहे आपलं वाघुलीला जायचा रस्ता, आणि हे आहे एअरपोर्टला जाणार रस्ता. आता हे सगळे गाडी एअरपोर्टवरनं येऊ लागल्यात बरं का, म्हणजे लोहगाव त्या साईडनं. हे बघा आउटसाईडला तर जायचंच नाही, आता इथून आउटसाईडला जायचं नाही. एवढे मोठे मोठे सोसायटी आहे तर माहिती ना, आम्ही हो कधी एखादी झोप घेऊन निवांत असं वाटलं. पण पैसे की पीछे भाग क्या हमारा हालत खराब हो गए म्हटल्यासारखं झालं काम आमचं. एवढं कष्ट करावं लागतं ना मित्रांनो, भरपूर. असं सकाळी मी आलो 5 वाजता, 5:30 वाजले ते बरं का. 5:30 वाजता आलेलो मी, आता वाजले 2:30. आता संध्याकाळी किती वाजतील काय सांगता येत नाही. धंदा झालं तर ठीक आहे, नाही तर मग 12 पण वाजतात, 11 पण वाजतात, काय सांगता येत नाही धंद्याचा. धंदा जर टायमावर झालं, लवकर झालं तर मग 7-8 वाजे पुन्हा राईट घरी, काय विषय नाही. धंदा नाही झाले की मग आपणाला हुडकत बसावं लागतं इकडं, घरी जायला जमत नाही ना. महत्त्वाचं धंदा नाही काय नाही म्हणलं मग आता हप्ता कसं भरणार आपण. हप्ते पण आले जवळ, हप्ता आले की रूम भाडं, ते रूम भाडं आले की काय ना काय कुठं ना असतंच. मी खरं सांगतो, दवाखान्याचं काम लागू नये बरं का माणसाच्या मान. दवाखान्याचं काम लागलं का झालं मग माणूस उपदार येत नाही म्हणायचं. हां माणसाला उपदार की येतच नाही दवाखाना जर लागलं की, खरं सांगतो तुम्हाला. आता थांबलो तर वाजायला 54-45चे वाजायला, जर एखादी 100-150-200चं जर भेटलं लय भारी होणार आहे. माझं अर्ध टार्गेट होणार आहे. पूर्ण टार्गेट काय होऊ शकत नाही, तेवढंच अर्ध टार्गेट आपलं कंप्लीट होते. 3 वाजून झालं तर बरं होणार आहे. 100-200चे पडावं माहिती बुकिंग लय भारी होणार आहे. आता 3 आपण वापरून काय उपयोगाचं नाही. काय बुकिंग करण्या गेल्यात लोक काय नाही, सगळे स्वतःच्या गाड्या घेऊन फिरायल्यात निवांत तिकडं. हाय कधी असं वाटतंय की सगळं सोडून देऊन आपण आपल्या गावाकडे जावं निघून. पण जरा ॲक्च्युली प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळं मला काही घरी जाता येत नाही. ठीक आहे. आणि तरुण पिढीला माझं एकच विनंती आहे बरं का, मायच्यानं तुम्ही होता होईल तेवढं कमी वयामध्ये पैसा कमवून ठेवा. पैसा कमवा आणि जपून ठेवा. असं वयामध्ये आलो का नाही मग तुम्हाला पैशाचं किंमत कळते बरं का. लय हालत बेकार होते पैशामुळं. असं दणकून पळावं लागते ना, गुडघा दुखला ना काय, डोकं दुखलं ना काय, कायच बघायला जमत नाही. मग तुम्हाला पळावंच लागणार आहे. सकाळी उठलं की पळणे, सकाळी उठलं की पळणे. एकदा जिम्मेदारी आले की नाही मग काय खरं नाही बघा, खरं सांगतो तुम्हाला. आला बघा आपल्या मनासारखा.
200 करायला तो भेटलं मला 200चं भाडं तिथून. आणि 200चं भाडं उचलल्यावर मला असं 500चे 3 भाडे वाजत होते ना, मी उचलूच शकलो नाही. कारण की ऑलरेडी आपल्या रिक्षामध्ये एक कस्टमर येऊन बसला होता. आता इथं आणून सोडलो ह्या ठिकाणी अर्जित सिंग येणार एक गायक. अर्जित सिंग आपणाला काय चान्स नाही बरं का. आपण बघायचं म्हटलं की आपला धंदा स्विच ऑफ करावा लागेल. बघलं नुसतं गर्दीच गर्दी, गाड्याच लागल्यात ह्या ठिकाणी. मी म्हणलो काय तर स्टेडियम आहे का. मी विचारलो तिथं सिक्युरिटीला, म्हटलं काय नियोजन नेमकं काय चालेल म्हटलं अर्जित सिंग येणार. अर्जित सिंग सिंगर. बरं चाल द्या म्हटलं. आता तुम्ही काय सध्या मजा आहे तुमच्या, आम्हाला पळावं लागेल इकडं ह्या साईडला लागलेल्या आहेत गाड्या. आणि खाली पण आहे मैदानात गाड्या लागल्यात भरपूर. अजूनही येणं चालूच आहेत गाड्या असं भरपूर तिकडं पुढं लांबवर लागल्यात. आता अर्जित सिंग कधी येणार आहे काय माहीत. बोंडवा आपलं काय म्हणतात मगरपट्टाच्या बाजूला तिथंच एक मोठं ग्राउंड आहे ना, त्या ठिकाणी अर्जित सिंग येणार आहे म्हणे. बाबा गाड्या बघितलो का तुम्ही, हो का गाड्या. लयत अजून पाठीमागं गाड्या. आता तर अजून सुरुवात आहे. येणं पार्किंग लावणं भरपूर सुविधा चालू आहे. आता 10 वाजेकडूनच चालू राहणार आहे म्हणे. या म्हणले मला पण मी म्हणलं नाही जमत नाही आपणाला, धंदा पाण्याचं बघावं लागेल बाबा आपणाला. आपण कुठं अर्जित सिंग सारखं जमते आपल्याला त्यांच्यासारखं म्हणलं. नाही म्हणलं चालू द्या म्हणलं तुमचा कार्यक्रम, तुम्ही निवांत करा म्हणलं, आम्ही बघू धंद्या पाण्याचं. बरोबर आहे का. तर टाटा बाय बाय.